श्रीराम जय जय राम। आसक्ती भगवंताची असावी। कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये। प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात। धर्माला विधींची फार जरूर असते। विषय सुद्धा आम्ही विधीने भोगतो। आम्ही गंगेवर स्नानाला जातो असे म्हणतो। खरोखर मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते। तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर त्या स्नानाचा काय उपयोग? नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग? कर्माची बंधने तुटावीत म्हणून शास्त्राची पाळावी लागतात। देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की माझा लोभ कमी व्हावा। खरे म्हणजे आपल्याला कर्म केल्याशिवाय करमतच नाही। पण आपण फळाची आशा उगीचच करीत बसतो। इथेच आपले चुकते। काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसते। उदाहरणार्थ एकाला सांगितले की हातपाय न हलवता काही न करता स्वस्थ रहा, तर ती त्याला शिक्षाच होईल। जर काहीतरी करणे जरूरच आहे तर उचितच गोष्ट करावी। जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते। कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म हे असे विपरीत कर्म होय। ज्ञानावस्थेत झालेले कर्म पूर्णच असते। त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही। धर्म तरी काय सांगतो तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे। पण कर्तव्य तरी कशासाठी करायचे? तर ते भगवंतासाठी होय। भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे, तरच मानव सुखी होईल। सुधारणांनी सोयी केल्या म्हणजे देहसुख वाढविले, त्याने परावलंबित्व मात्र आले। आणि परावलंबनात खरे सुख नाही। लौकिक विद्या ही खरी विद्या नव्हे, अविद्याच ती। विद्येने एक समाधान तरी मिळाले पाहिजे किंवा हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे। या दोन्ही गोष्टी तिने साधत नाहीत। विद्वानाला सुद्धा मला नोकरी द्या म्हणून अर्ज करावा लागतो, म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही। जीवनाला हवा, पाणी, अन्न या वस्तू आवश्यकच आहेत, त्या कशाही मिळवाव्यात। पण बाकीच्या वस्तू काही आवडी खातर तर काही लौकिकात म्हणून पाहिजेत। पैसा असेल तर दैन्यवाने राहू नये, पण त्यामध्ये आसक्ती असू नये। आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावे। कुणी शत्रू नाही आणि कोणी मित्र नाही, अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी। जो कशावरही अवलंबून नाही, ज्याच्या आड काही येत नाही, तो मुक्त समजावा। देहाला कुठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते, त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय। हीच विद्या होय। हाच खरा धर्म होय आणि हेच परमार्थाचे सार होय। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे, तो प्रपंचच त्याचा परमार्थ होतो। श्रीराम जय जय राम। भक्तीचे रहस्य अनन्य शरणागतीत आहे। श्री महाराज, नामाचे प्रेम दुसऱ्याने देण्यासारखे नाही, ते भगवंताकडून आपल्या भावनेने मिळवून घ्यायचे आहे। त्याला पथ्य सदाचरण व सर्वांशी प्रेमाने राहायचे। दूध कमी झाले तर वासरू गाईला ढुसणी देते, तसे संतांना चिकटून नामच मागितले तर कृपा होतेच होते। एका पेटीत कोळसे ठेवले होते, ते काढून तिच्यात सोने ठेवले तर पेटीला किंमत येते। तसे ज्यावर कृपा झाली तो देह पूज्यच समजावा। भगवंत इतर काही पाहत नाही, अनन्यता पाहतो व त्यावर कृपा करतो। त्यातच जन्माची सार्थकता आहे। भगवंत पैशाने विकला जात नाही, पण प्रेमाने विकला जातो। जेथे भगवंत नाही तेथे सुख नाही।
भक्तीचे रहस्य अनन्य शरणागतीत आहे. ती नामाने साधते. शरणागतीला उपाधी लागत नाही, तसे नाम आहे. आपण जेथे जातो, जे करतो ते भगवंताच्या साक्षीत्वाने कर्म करणे हा परमार्थ आहे. आता भगवंताजवळ मागायचे असेल तर एकच मागू. तुझे विस्मरण होऊ देणार नाही इतके मी करीन. तू माझ्या हिताचे कर. आम्हाला व्यवहाराप्रमाणे काय मागायचे ते कळते, पण खरे काय मागावे हे कळत नाही. भगवंत आईसारखा आहे. मूल काहीतरी मागते, पण आई हिताचे असेल तेच देते. तसाच भगवंत आहे. परमात्मा अत्यंत दयाळू आहे. तो कृपा केल्याशिवाय राहणार नाही. श्रीराम नाम माझ्या अंतकाळापर्यंत अट्टहासाने घेईन. श्री महाराज, जे शंभूने धरिले मानसी, तेची उपदेशिलो गिरिजेसी. नाम बरवे बरवे निज मानसी धरावे. गंगोदकाहुनी निके गोडी अमृत जाले पिके. शीतळ चंदनाहुनी वरते सुंदर सोनियाहुनी परते. बाप रखुमा देवी वरे सुलभ नाम दिधले सोपारे. त्या श्रीराम नामाला शिवशंभूने मनात धरले. त्याच श्रीराम नामाचा उपदेश त्यांनी गिरिजेस केला. तेच नाम निज मानसात दृढ धरावे. ते नाम गंगोदकापेक्षा पवित्र व अमृतापेक्षा गोड आहे. तेच चंद्राहून शीतळ व सोन्यापेक्षा सुंदर व तेजस्वी आहे. ते नाम भक्ती व मुक्तिदायक असून ते भवबंधनापासून सोडवते. माझे पिता व रखुमाईचे पती त्यांनी हा सुलभ व सोपा नाममंत्र दिला असे माऊली सांगतात. श्रीमद भगवद्गीता स्पष्ट सांगते की श्रीरामाचे नाम हीच वैकुंठाची वाट आहे. 18 पुराणे, 6 शास्त्र व 4 वेद यांचेही तेच मत आहे. म्हणून मी सतत राम नाम घेईन. रखमाईचे पती व माझे पिता यांचे नाम अंतकाळापर्यंत अट्टहासाने घेईन व त्या बळावर त्या परमात्म्याला आपलासा करून घेईन असे माऊली सांगतात. कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही असा नेम ठेवला तर नाम आपोआप येते. कोणत्याही परिस्थितीत आपण नामस्मरणापासून ढळूच नये. जो नामात प्रपंच करील त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुख समाधानाचा लाभ झाल्या वाचून राहणार नाही. समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले, म्हणून ते समर्थ होऊ शकले. ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगाचा स्वामी होईल. म्हातारे असतील त्यांनी भगवत भजनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये. हाच समाधानाचा मार्ग आहे. यातच सर्वस्व आहे. एकदा ब्रह्मानंद महाराज कर्नाटकातून काही मंडळींसह गोंदावल्यास आले होते. त्यांना लगेच त्याच रात्री निघायचे होते. महाराजांना म्हणाले की महाराज, आम्हाला लगेच जायचे आहे. महाराजांनी सांगितले की आजचा दिवस थांबा, रामाचा प्रसाद घ्या, विश्रांती घ्या आणि उद्या जा. पण ब्रह्मानंद महाराज आणि ती मंडळी काही ऐकेनात, कारण त्यांना जायचंच होतं. एवढे लांब चालत आलेले. त्यावेळी काही वाहतुकीची व्यवस्था पण नव्हती. बैलगाडी किंवा टांगा नाहीतर चालत यावं लागायचं. मंडळी ऐकेनात म्हटल्यावर महाराज म्हणाले व ब्रह्मानंद महाराज आणि मंडळींनी महाराजांना नमस्कार केला, दर्शन घेतलं व चालत निघाले. ही मंडळी निघाल्यावर थोड्या वेळाने महाराजांनी आपला घोडा काढला व मधल्या वाटेने पुसे सावळी म्हणून गाव आहे तिथे जाऊन थांबले. एका मंदिरात 2 बायकांना बोलावून 10-15 लोकांचा स्वयंपाक बनवून घेतला व हे लोक कुठल्या वाटेने येतात हे माहीत असल्यामुळे त्या वाटेवर जाऊन उभे राहिले. अर्धा 1 तासाने ब्रह्मानंद महाराज व ती मंडळी आली व त्यांनी महाराजांना पाहिल्यावर ते सगळे चकितच झाले. महाराजांना नमस्कार केल्यानंतर महाराज त्या मंडळींना घेऊन स्वयंपाक तयार असलेल्या मंदिरात घेऊन गेले. त्यांना पोटभर जेवू घातलं
व थोडा वेळ विश्रांती घेऊन निघा असं सांगितलं. हे सर्व ब्रह्मानंद महाराजांना एवढं लागलं की आपण आपले गुरु सांगत असताना ऐकलं नाही याचा त्यांना खेद झाला व ते ढसाढसा रडले व महाराजांना दंडवत घालून म्हणाले, महाराज मला माफ करा, मी आपलं ऐकलं नाही, म्हणून आमच्या मायेखातर आम्हाला जेवायला खायला घालायला आपण इथवर आलात. महाराज मी चुकलो, पुन्हा असं होणार नाही. महाराजांनी त्यांना जवळ घेतलं, कुरवाळलं व थापटलं, काही बोलले नाहीत. थोड्या वेळाने महाराज सगळ्यांचा निरोप घेऊन परत घोड्यावर स्वार होऊन गोंधावल्यास निघाले व ब्रह्मानंद महाराज ती मंडळी कर्नाटकाच्या दिशेने निघाली. म्हणून ब्रह्मानंद महाराज नेहमी म्हणायचे की पंढरीचा पांडुरंग दगड नाही आणि महाराज माणूस नाहीत, तर महाराज एक दोनदा म्हणाले आहेत की मला काय ते ब्रह्मानंदनेच 1-2% ओळखलं आहे. किती टक्के? तर 1-2%च. आणि कुणी तर अव्याहत नामात असणाऱ्या ब्रह्मानंद महाराजांनी. मग आपलं काय? आपण तरी माझी लाज वाटते, कारण आपण महाराजांना ओळखू शकत नाही. कारण आपलं 2-4 तासाचं नाम कुठले कामाला येणार हो? कारण महाराज म्हणतात की मी नामातच आहे, साधन वाढायला प्रेमासारखा दुसरा मार्ग नाही. आपण उपाधिरहित नाम घेऊ शकत नाही, म्हणून श्री महाराजांनी आपल्याला उपाधीची चव लावून नाम दिले आहे. नाणेफेक केली की सामान्यतः छाप आला तर आपण जिंकतो आणि काटा आला तर हरतो, पण उपाधी सहित नाम हे असे आहे की नाणे कसेही पडले तरी जीत माझीच आहे. ह्या नामाची एक बाजू तू मला हवास अशी आहे, तर दुसरी बाजू मी तुझा आहे अशी आहे. कोणतीही बाजू घ्या, साधन चांगलेच होईल. प्रेमामुळे मी नाहीसा होईल आणि मगच खऱ्या शरणागतीचा उदय होईल. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.